नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट सिद्धार्थ कांबळे. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज 2 सप्टेंबर बहुजन सौरभच्या मुख्य बातम्याकडे आपण बघू. अत्यंत महत्त्वाची पॉलिटिकल बातमी म्हणजे इंडिया आघाडीच्या मुंबई बैठकीत मोठे निर्णय. आज ही बातमी संपूर्ण भारतभर एक महत्त्वाची बातमी समजलं जाईल. याच्याकरता की याच्यातनंच एक BJP एक वेगळ्या विचारधारेचा, विरुद्ध विचारधारेचा एक जो पक्ष आहे, पॉलिटिकल पार्टी आहे, त्याचा एक अंत होणार आहे. ही अंत होण्यासाठीची ही प्रक्रिया एक फार महत्त्वाची आहे. आज आपण आपल्या देशात लोकशाही आहे. जिथे लोकशाही आहे तिथे लोकांना निवडून देण्याची प्रक्रिया असते. त्याच्यामुळे इलेक्शन हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येकजण आपल्या मताचा अधिकार हा राबवित असतो, मतदान करत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाला या देशातलं राजकीय वातावरण कसं चाललेलं आहे त्याबद्दलची माहिती असणं गरजेची आहे. आणि त्याकरता आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये किंवा बहुजन सौरभच्या याच्यात जास्तीत जास्त आम्ही राजकारणाशी संबंधित बातम्या जास्त देतो आणि त्यात लोकांना इंटरेस्ट आहे. लोकांच्या प्रतिक्रियाही त्याच्या बाबतीमध्ये येत असतात आणि म्हणूनच आम्ही आज त्याच्यात ती बातमी आज महत्त्वाच्या याच्यावरती घेतलेली आहे. आज 26 ज्या मोठ्या पार्ट्या होत्या त्या सर्व एकत्रितपणे पुन्हा 2 नवीन पार्ट्या त्याच्यात समाविष्ट झाल्या. आणि एकच नाही तर यावेळेस त्यात असंही ठरलं की विधानसभेच्या जिथे जिथे आता निवडणुका होतील त्याही संयुक्त पद्धतीने लढतील. म्हणजे काँग्रेसला अनेकदा असं होत होतं की बऱ्याच ठिकाणी गुजरातमध्ये म्हणा किंवा अनेक ठिकाणी आम आदमी पार्टीचेही तिथे कॅन्डिडेट उभे राहत होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये BJP तिथे निवडून येत होती, कारण तिथे बायफर्गेशन होतं. तुम्हा सर्वांना माहिती असेल की बहुजन समाज पार्टी आपल्या प्रत्येक ठिकाणी पूर्ण भारतभर निवडणुकासाठी आपले उमेदवार उभी करत असते. आणि काय त्याची स्थिती आहे ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अनेक ठिकाणी म्हणजे 90% ठिकाणी त्यांची जमानत जप्त होते. त्यांना हे सर्व माहिती असताना का करतात त्याच्याबद्दल माहिती नाही. मागच्या अनेक दिवसात तुम्हा सर्व लोकांना एक अनुभव आला असेल की BSPचे अनेक लोक नागपूरमध्ये वाड्यात जाऊन काहीतरी मध्ये अनेक वाद झाले, पैशाचे वाद झाले. आम्हालाही काही वेगवेगळे अनुभव आले आणि असंही बोलल्या जाते, किती खरं आहे माहिती नाही, आम्हालाही काही थोडासा माहिती आहे, परंतु त्याच्यावरती आपली भाष्य करता येणार नाही की BSPच्या अनेक तिकिटा ह्या BJP वाटत असते अशा पद्धतीचं बोलल्या जाते. त्याच्यात किती खरं आहे हे तुम्हा सर्व लोकांना अनुभवातनं येईलच. परंतु आज जी इंडियाची जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत की लोकसभेच्या निवडणुकात सोबत लढवणार, तसेच विधानसभेच्याही निवडणुका सोबत लढवतील. त्यामुळे आता क्रॉस वोटिंग किंवा आपसामध्ये काही होणार नाही. पुन्हा एक लोकसभेच्या यांनी पहिल्याच दिवशी ठरवलं की आम्ही 400 जागा जिथे BJPच्या आहेत, जिथे BJP थोडीशी फ्रंटवरती आहे तिथे आम्ही 1 to 1 फाईटवरती आम्ही लढवू. म्हणजे काय होईल की 1 to 1 फाईट लढवल्याने एक फायदा असा होईल की तिथे BJPचा निश्चित पराभव होण्याची शक्यता आहे. आणि कालच्याच मी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सांगितलं की एक पुन्हा पार्लिमेंटरी सेशन एक 15 ते 22च्या दरम्यान होणार आहे. अनेक लोकांनी आजच्या पेपरमध्येही तेच वर्तवलं की बहुधा लोकसभेच्या इलेक्शन्स ह्या 14 डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे, म्हणजे आधी होतील असं वर्तवल्या जाते. तर हा इंडियाच्या बैठकीत एक चांगला निर्णय घेण्यात आला आघाडीच्या याच्यात बॅनरखाली की यावेळेस विधानसभा आणि लोकसभेच्या इलेक्शन्स आम्ही संयुक्त पद्धतीने लढवू. ही महत्त्वाची बातमी आहे. आज पान 1 वरतीच पुन्हा एक दुसरी महत्त्वाची बातमी आहे. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, अत्यंत वाईट परिस्थिती आहे की एवढे दिवस होऊनही, इलेक्शन येऊनही तिथे का मणिपूरची परिस्थिती का अजूनपर्यंत आटोक्यात आलेली नाही हे फार विचित्र आघाडी आहे. जिथे आज भारतभरामध्ये सर्वात जास्त RSSच्या जर कुठे शाखा असतील तर त्या मणिपूरमध्ये आहेत. आणि का तिथे असं होतं आहे तर किंवा गव्हर्नमेंटची त्याच्यात खरोखर इच्छाच नाही की काय. आज शेकडो लोकांचे प्राण गेले, 200पेक्षा जास्त लोक मृत्यू झाले.
वेगवेगळ्या गटामध्ये तिथे मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार होत आहे, परंतु अजूनपर्यंत मिलिटरी तिथे हे झालेली एंट्री केलेली नाही. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या मनात तरी काय आहे हे सांगणं फार अवघड आहे. ती बातमी आम्ही पान 1 वरतीच घेतलेली आहे. आज पान 1 वरची दुसरी बातमी आम्ही घेतली ती केंद्रातील अधिकाऱ्यांना परवानगीशिवाय दिल्ली सोडण्याचे आदेश. मला असं वाटते की या इलेक्शनची बहुधा तयारी आहे की काय, कारण 18 ते 22 सप्टेंबरला जे बैठक आहे, पार्लिमेंट सेशन आहे आणि त्याच्यानंतर ते काय जाहीर करतील त्याच्यामुळं सर्व स्तरावरचे जेवढे अधिकारी आहेत, मुख्यतः IAS अधिकारी असो की क्लास 1 अधिकारी असो, त्या लोकांना केंद्राने आदेश दिलेत की तुम्ही ते दिल्ली सोडता येणार नाही. कारण दिल्लीत काय होणार आहे आता त्याच्यामागचं अजून लोकांची उत्सुकता वाढलेली आहे की खरोखर काय होणार आहे आणि काय नाही. म्हणजे अजूनपर्यंत त्यांनी आपले कार्ड ओपन केलेलं नाही. दिल्लीत असणाऱ्या शासनाने सरकारने अजूनपर्यंत काय होणार आहे त्याच्याबद्दल इंडिकेशन्स दिलेलं नाही. त्यामुळे उत्सुकता आहे की काय होईल आणि त्याच्यातलं हे अशा बातम्या, त्याच्यामुळे निश्चितच लोकांना एक वेगळा संशय यायला लागलेला आहे. त्याच्याच खाली आम्ही दुसरी बातमी दिली, अवैध विवाहातून झालेल्या मुलांना मिळणार पालकाच्या संपत्तीतील हक्क. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आता अनेक ठिकाणी इवन तुमच्या बातम्यामध्येही तुम्हाला ऐकायला मिळालं असेल की लिव्ह इन हा मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याच्या भागात, मुंबई भागामध्ये सुरू आहे. आणि जिथे लिव्ह इनमध्ये राहताना अनेक त्यांच्या पार्टनर्स असतात, त्या गर्भवती होतात आणि याच्यातनं जर त्या कन्सिव्ह झाल्या किंवा एका पर्टिक्युलर स्टेजला त्यांना लक्षात येते आणि त्यामुळे ते एबॉर्शन होत नाही किंवा करत नाही किंवा इच्छा नसते आणि त्याच्यातनं जर कोणता एखादा मूल जन्माला आलं तर त्याच्यात वारसी हक्क हा जरी तो इलिगल याच्याने जरी तो झाला असेल, अवैध पद्धतीने किंवा त्याच्यातनं अवैध विवाहातून जरी झाला असेल तरी त्याला मालकी त्याच्यातला प्रॉपर्टीमधला सक्सेशनच्या ॲक्टमध्ये त्याला हे होईल असं सुप्रीम कोर्टाच्या याच्यात त्यांनी निर्णय दिलेला आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आम्हा सर्व लोकांना या गोष्टी माहिती असण्याची गरज आहे. आज पुन्हा आदित्य L1च्या लॉन्चिंगचे काउंटडाऊन सुरू झालेले, लवकरच ते लॉन्च करणार आहेत. आणि एक थोडंसं त्याच्यातच एक थोडं विचित्र आले की पुन्हा त्याच्यामध्ये काही एक गट होता तो तिरुमला श्री व्यंकटेश मंदिरात प्रार्थना करण्यासाठी पोहोचला. म्हणजे एकीकडे आम्ही संशोधन करतो आहोत आणि दुसरीकडे एक मोठा वर्ग देवाकडे त्याची प्रार्थना करून राहिलेलं आहे. हे थोडंसं विचित्र वाटलं मला, परंतु ठीक आहे, कोणाकोणाची काय काय श्रद्धा असेल त्याच्यावरती भाष्य न केलेलं बरं. त्याच्यातच आज पुन्हा गणेशोत्सवात सचिन तेंडुलकर भीकपेटी ठेवणार. बच्चू कडू हा सातत्यानं त्यांच्यावरती वार करतो आहे की तुम्ही त्या लॉटरीच्या याची जी ॲडव्हर्टाईजमेंट करताय ते थांबवा. आणि दुसरीकडे बच्चू कडूचं हे आहे स्टेटमेंट आहे की गणेशोत्सवात सचिन तेंडुलकर भीकपोटी ठेवणार असं बच्चू कडूंचं स्टेटमेंट आहे. ते एक महत्त्वाचं स्टेटमेंट म्हणून तुम्हाला पाहावं लागेल. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणावर पोलिसांचा लाठीचार्ज. मराठ्याचं आरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया जे सर्वात 7 बेंचेसचं जे जजमेंट झालं आणि त्याच्यामध्ये जे पॅरामीटर डिसाईड झाले होते की 50% पेक्षा रिझर्वेशनची जास्त नको आणि जर ते पॅरामीटर जर तुम्ही ठेवलेत तर मराठ्यांचं आरक्षण त्या प्रमाणात होत नाही, कारण लोकसंख्येच्या आधारावर. कारण जर SC ST OBCचं जर एका लिमिटेड याच्यात केलं तर मराठ्यांना आरक्षण पुन्हा 50% जोपर्यंत जास्त वाढणार नाही तोपर्यंत होणार नाही. तर ती महत्त्वाची गोष्टी आहे. आणि तसं पण आंध्रमध्ये मद्रासमध्ये किंवा काही भागात त्यांनी पुन्हा वाढवून घेतलेले आहेत पर्सेंटेज. जे 50% जी लिमिट होती ती वाढवली, परंतु महाराष्ट्रात मात्र तसं झालेलं नाही. सर्वांनी त्याला गांजराची पुंगी देऊन मराठा समाजाला त्यांनी असंच केलं, म्हणजे त्यांना दाखवलं, खोट्या आश्वासनामध्येच त्यांना ठेवलं. त्यामुळे मराठा समाज हा नेहमी सातत्यानं आरक्षणाची माग करत असतो आणि नवीन सरकारला धारेवर धरत असतात. आणि मध्ये त्याच्यावरती बऱ्याचशा पॉझिटिव्ह झालंही होतं, परंतु पुन्हा त्याला सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना यश मिळालं नाही आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नसल्याचं सर्वांना, किंवा त्यांना कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावे लागतील ते मात्र करू शकलेले नाही. अशा पद्धतीचा ती खेळी आहे. पान 4 वरती आमच्या भगिनी ॲडव्होकेट डॉक्टर अंजली साळवे ह्या चंद्रपूरच्या आहेत. अत्यंत पॉलिटिकली स्ट्रॉंग आहेत.
चंद्रपूर गडचिरोलीमध्ये त्यांचं काम मोठं आहे आणि त्यांची एक आहे की ओबीसी समाज जनगणनेसाठी न्यायाच्या प्रतीक्षेत त्यांनी प्रत्येक गावोगावी घरोघरी पाट्या लावल्यातमध्ये की जनगणना ओबीसीची झालीच पाहिजे म्हणून आणि त्यांना ओबीसीच्या नावाने जनगणना बाई म्हणून त्यांना त्याची प्रसिद्धी पण आहे. त्या ॲडव्होकेट अंजली साळवे यांचा एक मोठा एक लेख आहे की ओबीसी जनगणनेचा लढा संसदेपर्यंत आता नेण्याची गरज आहे आणि ते झालं पाहिजे. याच्यावरती त्या हे म्हणतात की ज्या पद्धतीने अनुसूचित जाती जमातीचा ज्यावेळेस सेन्सस झालं जनगणना झाली त्याचबरोबर ओबीसीचीही गणना करण्याची गरज होती, परंतु ती दुर्दैवाने झालेली नाही आणि ती झाल्याशिवाय कारण मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अनेक त्याच्यामध्ये नागराजांच्या याच्यामध्ये क्वांटिफायबल डाटा जोपर्यंत तुमच्या जनगणना होत नाही तोपर्यंत तिथे रिझर्वेशनचे तिथे ॲड येते आहे. जनगणना झाल्याशिवाय क्वांटिफायबल डाटा असल्याशिवाय कोणतंही गव्हर्नमेंटला स्टेट गव्हर्नमेंटला त्यांनी सांगितलं की तुम्हाला रिझर्वेशन देता येणार नाही की एक्झॅक्टली किती % ते मागासलेले आहेत. हा क्वांटिफायबल डाटा त्यांना असण्याची गरज आहे. याच 5-4 वरती बोधी धम्मो बुलेटिनचे लोकार्पण आमचे एक इसा सनीला भंते आणि आमचे डायरेक्टर नाग दीपनकर असतात महास्तवीर. ते अत्यंत आमचे बहुजन सौरचे हे आहेत आणि दानशूर हे आहेत. पहिले मला असं वाटते की असे भंते असतील की जेवढं त्यांना जे दान मिळत असते ते दान लोकांना देत असतात. ताबडतोब मोठमोठ्याला जेवढ्या कुठल्या संस्था जे चांगले कामं करत असतात त्यांना ते मोठ्या प्रमाणात दान देत असतात. बहुजन सौरवला त्यांनी वेळोवेळी त्यांनी दान केलेलं आहे. जेव्हा जेव्हा आम्ही परेशानीत असतो किंवा आम्ही आर्थिक याच्यात अडचणीत असलो की आम्ही नाग दीपनकरांना फोन करतो आणि त्यांना माहिती असते आणि ते आम्हाला मोठ्या मनाने ते दान देत असतात. त्यांना आम्ही त्यांच्या बोधी धम्मो बुलेटिन त्यांच्या ते सुरू करत आहेत त्यांच्यासाठी अनेक शुभेच्छा. आज त्याच्याच खाली आज आम्ही ड्रॅगन पॅलेस येथे 10 दिवसीय ध्यान शिबिराचा एक सुरुवात झालेली आहे. मंगल मैत्रीचा समारोप एक आमच्या सुलेखा कुंभारेताई या त्यांनी ड्रॅगन पॅलेसची त्यांनी ज्या पद्धतीचं जतन केलेलं आहे ते अत्यंत नागपुरात एक मोठं शोभनीय स्थळ आहे, एक बौद्ध तीर्थस्थान आहे आणि तिथे सातत्यानं ते ध्यान शिबिराचा हे करत असतात, विपश्यना करत असतात आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे लोक सहभागी होतात. मला वाटते की हे त्यांचं कार्य हे अत्यंत मोलाचं आणि चांगलं आहे. त्याच्याच बाजूला आमची एक थिओसॉलिफिकल सोसायटी अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम त्यांनी एक अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड नागपूर आणि थिओसॉफिकल सोसायटी मैत्रेय ह्यांच्या विद्यमानाने त्यांनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे राखीबंधनाचा आणि त्याची एक बातमी आम्ही तिथे लावलेली आहे. त्याच खालोखाल आम्ही कास्ट ट्राईबच्या केंद्रीय कार्यकारिणीची सातारा येथे बैठक आमचे मित्र अरुण गाडे हे त्याच्यातले अध्यक्ष आहेत कास्ट ट्राईब्सचे आणि ते सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं कार्य सुरू आहे आणि त्यांनी सातारा इथे बैठक लावलेली आहे. त्याचा एक आम्ही मोठी बातमी दिलेली आहे. पहिल्यांदाच भर पावसात प्रथमच भारनियमन म्हणजे वीज तुटी लॉकडाऊन म्हणतो आपण तशा परिस्थितीची सुरुवात झालेली आहे. आजही आमच्याही नागपूरच्या अनेक भागामध्ये आम्हाला अनेकदा लॉकडाऊन दिसलं किंवा बरेचदा वीज खंडित होती. अर्धा तास 1 तास सातत्यानं सकाळपासून आम्हाला दिसत होतं. बहुधा त्याचाच हा प्रकार असू शकतो. ही बातमी आज आम्ही लावलेली आहे. महामेट्रोचा जाहिरातीवर 3 कोटीहून अधिक खर्च. तसंच आता महामेट्रो कधीतरी आता लोकांची थोडीशी येण्याजाण्याची संख्या वाढली तिथे आता थोडं काहीतरी प्रॉफिटमध्ये यायला लागले आणि जर जाहिरातीवरती जर 3-3 कोटीपेक्षा जास्त जर खर्च करत असतील तर मला असं वाटते की पुन्हा एखादी तोट्यात येण्यासारखा हा मोठा बिझनेस होईल असं. त्यामुळे एवढा खर्च करू नये. चांगली बातमी आहे त्यामुळे सर्वांनी वाचावी. आज 5/2 वरती आज आम्ही प्रामुख्यानं एक अग्रलेख आहे आमचा. आज अग्रलेख चंद्रयान मोहिमेपेक्षा कलह थांबविण्याचा मोहिमेची गरज. आज जिकडे जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जिकडे हिंसाचार सुरू आहे मणिपूरचा त्याच्याकडे आज आम्ही लक्ष देण्याची जास्त गरज आहे. आणि या चंद्रयान मोहीम तर सुरू आहे अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून याच्यावरती सायंटिफिकली रिसर्च होऊन राहिलेला आहे. त्या संदर्भात हा मोठा एक आमचा लेख आहे, अत्यंत वाचनीय आहे.
निश्चितच मी तुम्हाला हे करेल, आग्रह करेल की तुम्ही तो वाचावा. आज आमचे मित्र ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा एक लेख आहे. व्हिएतनामवरून ते परतते आहेत, उद्या आज रात्रीच परततील. आता त्यांनी तो लेख तिथे दिलेला आहे की शिकलेल्यांनो, या भोंदू बाबांचे काय. अनेक लोक, आमचे शिकले सवरलेले लोक भोंदू बाबांच्या मागे आपला वेळ बर्बाद करतात. अनेक खोट्या याच्यामध्ये त्यांच्या मागे फिरत असतात. अनेक ठिकाणी एक गुरुदेव सेवा मंडळाच्या अनेक लोकांना ते नेहमी सातत्यानं मार्गदर्शन करत असतात राष्ट्रसंत तुकडोजीच्या विचारधारणेतनं की तुम्ही या भोंदू बाबांच्या मागे लागू नका. हे राष्ट्रसंतांनी वारंवार सांगितलं आहे. बुद्धांनी तर सर्वांना त्यांना तर दूरच केलं, बाबासाहेबांनी तर त्यांच्यावरती पूर्ण धर्मांतरच करून टाकलं जेणेकरून त्या भानगडीच नको अशा पद्धतीचं असून हा आज ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षकांचा हा लेख आम्ही तिथे फ्रंटवरती लावलेला आहे. त्याच्याच खालोखाल आज आम्ही पान 2 पर्यावरण मित्र गिधाड यांची घटती संख्या चिंताजनक. तुम्हा सर्वांना माहिती असेल की गिधाड आपल्या या म्हणजे सर्व त्या पृथ्वीवरती जेवढे कल्चर्स आहेत तर ते क्लचर्स सर्वच्या सर्व घाण साफ करत असतात. म्हणजे कसं की जर काही मेले, जनावरं मेले, कुठले झाले तर मोठ्या प्रमाणामध्ये हे गिधाड मोठ्या संख्येमध्ये येऊन 1-2 दिवसामध्ये पूर्ण किती मोठं जनावर असलं तरी ते सपाट करत होते. परंतु आता ती परिस्थिती गेलेली आहे. अनेक ठिकाणी लोक पॉयझन देऊन उंदरांना मारणं, वेगवेगळ्या पक्षी मरतात त्यांनी, आणि ते पक्षी ज्यावेळेस गिधाड खातात तर तेही तसेच मरतात. अशा पद्धतीने कावळ्यांची संख्या आपण पाहतो खूप कमी झालेली आहे, गिधाडांची संख्या कमी झालेली आहे. अनेक असे जे उपयोगी आपल्या जंगलात वावरणारे अनेक प्राणी आहेत ते कमी झाल्यामुळे आज त्याची जागा म्हणजे कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा एक समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे ह्या सर्व गिधाडांना वाचवण्याची बाब तुम्हा आम्हा सर्वांची आहे. एक परवाच मी एका कुठे यूट्यूबमध्ये पाहिलं की पेपरमध्ये होत्या कुठल्या तरी की त्याच्यामध्ये एका गिधाडाला त्या मांजाच्या याच्यात त्यांनी इतके पंख कापले गेले होते आणि तो बिचारा घायल होऊन तो मरण्याच्या याच्यात होता. काही लोकांच्या लक्षात आलं, मुंबईवरून एक टीम आली आणि त्याची सर्जरी करून ते पूर्णच्या पूर्ण मांजा काढला आणि त्याच्यावरती त्याचं सर्जरी वगैरे करून त्याला हे करून 8-10 दिवस ठेवलं आणि जोपर्यंत तो बरा होत नाही तोपर्यंत त्याला ठेवून नंतर ज्यावेळेस तो उडायला लागला त्यावेळेस त्याला सोडण्यात आलं. अशा पद्धतीचे पक्षीप्रेमी आपल्या देशात खूप आहेत. अशा अनेक संस्था आहेत, नागपुरातही आहेत, मुंबईला आहे, अनेक याच्यामध्ये पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. तर असे लोक हे काम करत असतात. पर्यावरण मित्राच्या बाबतीतला हा लेख रमेश लांजेवार यांचा आहे. अत्यंत चांगला लेख आहे, मी वाचला. तुम्हा सर्व लोकांना मी आग्रह करेल की तुम्ही वाचायला पाहिजे. एक त्याखाली एक रेखा अशोक धामगाय यांचा एक लेख आहे, लोकशाही भारतात ब्राह्मणशाहीपासून धोका, इतिहासाची ब्राह्मणशाही. आता याच्यावरती अनेक लोक रोज लिहित असतात, त्याच्यावरती रोज आपण चर्चा करत असतो आणि अनुभवतो आहोत आपण. आणि आपल्या अनुभवावरून असं वाटतं आपल्याला की ब्राह्मणशाहीने आपल्या देशाचं खूप मोठं नुकसान केलं. बाबासाहेबांचं पूर्ण लिखाण त्यांचं सर्व ब्राह्मणशाहीच्या विरोधातच होतं आणि त्यांना अत्यंत शेवटपर्यंत त्यांना असं वाटत होतं. पेरियारला जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी ते इतकं घाणेरडं लिहिले, म्हणजे इतकं असं लिहिलेलं आहे की ब्राह्मणावरती की ते वाचणं होत नाही, म्हणजे इतकं हे केलं. अनेक लोकांनी खूप प्रखर टीका केलेले आहेत आणि तेवढं असूनही मात्र आपले लोक आणि आपल्या देशातली जी राजकारण जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये जो प्रकार सुरू आहे तर त्याच्यामुळं निश्चितच आपल्या याच्यातलं आपण धोक्यात आलेली आहे आपली लोकशाही असं म्हणायला काय हरकत नाही. ताईचा लेख अत्यंत चांगला आहे. आज पान 3 वरती बघू आपण काय काय लिहिलेलं आहे. आम्ही भारताचे लोक म्हणवून घेणारे काहीच का बोलत नाही. आम्ही स्वतःला आम्ही भारताचे लोक म्हणतो, परंतु मात्र कुठल्याही याच्यावरती आपले कॉमेंट्स करायला आपण घाबरतो. काही कॉमेंट्स करायला म्हणजे एकदम आपल्याला असं वाटतं की आपल्यावरती काही ईडी येते की काय. रतन तायडेंचा हा लेख आहे, त्याच्यावरती त्यांच्या अनेक चांगल्या प्रतिक्रिया आहेत आणि आंबेडकरी समाजाचा कमीत कमी एक उत्तरदायित्व आहे की अशा ठिकाणी त्यांनी रस्त्यावरती येऊन कमीत कमी काही प्रोसेशन आणि प्रोटेस्ट करा. हे नसेल तरी 10-10, 15-15 लोकांनी मिळून सामूहिक जरी तुम्ही पत्रव्यवहार जरी केला किंवा मोठमोठ्या एजन्सीकडे जर तुम्ही सांगितलं की काय प्रकार सुरू आहे तरी त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट होतो आणि ते सातत्यानं करत राहिलं पाहिजे.
त्याच्याच खाली आम्ही दुसरी एक बातमी दिलेली आहे की औद्योगिकरण मागास असलेल्या मतदारसंघ तगारी 1 नंबर असा म्हणून आज विजय पोहनकर यांचा हा लेख आहे. त्यांनी उत्तर हे केलेलं आहे की अनेक मागासलेल्या भागामध्ये इंडस्ट्री डेव्हलप झाल्या पाहिजे. आपल्याही विदर्भात एक मोठी एक इंडस्ट्रीच्या गोंदियाला येणार होती, ती आम्ही तिकडे राजनांदगाव आणि तिकडे त्या भागामध्ये गेली, छत्तीसगडला, हे तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. तर अशा जिथे जिथे इंडस्ट्रीज डेव्हलप झालेले आहेत तिथे तिथे लोकांना रोजगार मिळतो. कुठलीही घ्या, ते औरंगाबाद इंडस्ट्रीयल डेव्हलप झाल्यामुळे आज तिथल्या जागेला, तिथल्या लोकांना, तिथल्या पर कॅपिटा इन्कम, मार्केटिंग प्रत्येक ठिकाणी जो मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. तर त्याच्यामुळे औद्योगिकरणाचं अत्यंत महत्त्वाचं आहे. या लेखामध्ये आम्ही सविस्तर लिहिलेलं आहे. आज त्याच्याच खाली आम्ही प्राध्यापक श्रावण देवरेंचा एक लेख घेतलेला आहे. त्यांनी क्रमशः भाग 2मध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर व ओबीसीचे राजकारण ह्याच्यावरती सविस्तर त्यांनी लिहिलेलं आहे. अत्यंत प्रभावी लिहिलेलं आहे आणि वाचण्यासारखं आहे. ज्या ज्या लोकांना पॉलिटिकली जास्त इंटरेस्ट आहे त्यांनी त्याच्यावरती रिॲक्शन कराव्या, रिॲक्शन द्याव्या, आपल्या प्रतिक्रिया कळवाव्या. मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचं आहे आज सध्याच्या परिस्थितीमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी जी भूमिका घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये ती अत्यंत चांगली आहे आणि लोकांना अपिलिंग आहे आणि आपण त्या पद्धतीने त्यांना पाहिलं पाहिजे त्यांच्याकडे. आज अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं रंगवलेले आहेत. तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही पेपर निश्चितच घ्या, वर्गणीदार व्हा आणि बहुजन सौरभला तुम्ही प्रमोट करण्यासाठी वेगवेगळ्या काही ना काही आपल्या पद्धतीने सहाय्य करा. एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. जय भीम.